मित्र हो, मी प्रथमेश केळसकर आणि तुम्ही बघत आहात तुमचा आवडतं चॅनल पिकेक्स क्रिएशन. मी आहे दापोलीमध्ये आणि माझ्यासोबत आहे माझा मित्र प्रतीक मोरे. दापोलीतली ही सुंदर पहाट आणि शिवरायांचा आशीर्वाद घेऊन आम्ही सुरू करत आहोत शिवयात्रा, म्हणजेच महादेवांचे प्राचीन मंदिर जे सह्याद्रीच्या पर्वतरांगेत व असे मंदिर जे घनदर्ग जंगलात आहेत. आम्ही याची सुरुवात करत आहोत साताऱ्यातील सप्तशिवलांपासून, ज्यांना सात शिवपुरी या नावानेही संबोधले जाते. चकदेव, पर्वत, घोणसपूर, धारदेव, गाळदेव आणि मोळेश्वर या ठिकाणी ती स्थापित आहेत. तर आज आपण याची सुरुवात करत आहोत चकदेवच्या चौकेश्वर महादेव मंदिरापासून. चकदेव दापोलीपासून 77 किलोमीटर, मुंबईपासून 260 किलोमीटर, पुणेपासून 204 किलोमीटर आणि खेडपासून 37 किलोमीटर इतके आहे. चकदेव हे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यात असलेले एक गाव आणि ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे, जे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये येते. हे ठिकाण निसर्गमय असून इथले पठार आणि घनदाट जंगल पर्यटकांना आकर्षित करते. चकदेवला जाण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला म्हणजे खेडमध्ये असलेल्या आंबोली गावी जावे, तेथे यादव यांच्या दुकानात चौकशी करून शिडीच्या वाटेने चकदेवला जाता येते. आणि दुसरा मार्ग म्हणजे रघुवीर घाट मार्गे साताऱ्यातील सिंधी गावात जाणे आणि तिथून सोप्या वाटेने चकदेवला जाणे. ॲक्च्युली मी शिडीच्या वाटेने जाण्यासाठी निघालो होतो, पण गुगल मॅपच्या भरोसे चुकून रघुवीर घाट मार्गे चकदेवला गेलो. मुंबई गोवा हायवेवरती असलेला खेड रेल्वे स्टेशनचा ब्रिज क्रॉस केल्या लगेचच खेड कॉफी फाटा आहे. तिथून लेफ्ट घेऊन आम्ही निघालो चकदेवच्या दिशेने. पुढे 20 ते 25 मिनटं प्रवास करून आम्ही येऊन पोचलो खेड उचाट फाट्यावरती. तिथून लेफ्ट घेऊन आम्ही रघुवीर घाटच्या दिशेने प्रवास करायला सुरुवात केली. रघुवीर घाटाची थोडक्यात माहिती सांगतो. रघुवीर घाट समुद्री सपाटीपासून 1400 मीटर उंचीवरती आहे. रघुवीर घाट पावसाळ्यात जेवढा सुंदर दिसतो तेवढाच तो रिस्कीसुद्धा आहे. रघुवीर घाटाचे काम प्रथमतः 1990 ते 91ला सुरू करण्यात आले. प्रत्यक्षात घाट पूर्ण होण्यासाठी 10 वर्षे लागली. घाटाचे काम 2002 साली पूर्ण झाले. शिंदी, वळवण, आरव, मोरणी, उचाट, वाघावळे, लामज, निवळी, अकल्पे, गाडिवली या गावांचा कोयना जलाशयामुळे महाबळेश्वर तालुक्याशी संपर्क तुटलेला होता. रस्ते व इतर प्राथमिक सुविधा यापासून गेले अनेक वर्ष ही गावी वंचित होती. 2002 साली घाटाचे काम पूर्ण झाल्यावर या गावांचा खेड तालुक्याशी थेट संपर्क प्रस्थापित झाला. घाट चढून आल्यावरती आपल्याला समोरच लावलेला बॅनर दिसला. इथल्या जंगलांमध्ये वाघ, बिबटे, अस्वल, रानगवे व इतर वन्य प्राण्यांचा संचार आहे. इथून पुढे कच्चा रोड लागतो. 20 मिनिटे राईड करून आम्ही येऊन पोचलो चकदेव पठाराच्या पायथ्याशी. तिथे आम्ही बाईक पार्क केली आणि ट्रेकला सुरुवात केली. वाजले 11:30. बघू किती वेळ लागते. सुरुवातीचा ट्रेक घनदाट जंगलातून होतो व काही अंतरानंतर डोंगरातील खडतर वाटेने. पण जसजसे आपण उंचावरती जातो आणि तिथून जे सह्याद्रीचे सौंदर्य पाहायला मिळते ते आयुष्यातील आठवणींच्या पानावर लिहिलं जातं. वाटेत आम्हाला पाषाणातली मारुतीरायाची मूर्ती दिसली. तिथे आम्ही थोडं थांबलो, विश्रांती घेतली, दर्शन घेतलं आणि परत ट्रेकला सुरुवात केली. पुढे वाटेत आम्हाला एक पाण्याचा ओढा लागला. सह्याद्री पर्वतांमधून वाहणारे हे ओढे व प्रत्यक्षात हे नजारे डोळ्यांनी पाहणे खूप भारी असतं. पुढे 15 ते 20 मिनिटं ट्रेक करून आम्ही चकदेवच्या पठारावरती पोचलो. इथे आम्हाला 10 ते 12 घरांची वस्ती लागली. वस्तीतून वाट काढत 5 मिनिटात आम्हाला मंदिर दिसू लागले. मंदिराच्या आधी वाटेत विहीर लागली. तिच्या बांधणीवरून ते पुरातन असल्याचे दिसून येत होते. मंदिराच्या गेटमध्ये प्रवेश करताच एक छोटे मंदिर व मंदिराभोवतीचे पुरातन काळ्या दगडातील भिंत पाहायला मिळते. मंदिराबाहेरील मंडप नवीन असून त्याखाली नंदी महाराज पाहायला मिळतात.
मंदिरात प्रवेश करताच भलाई मोठे नंदी महाराज व दगडातील खांब त्यावरील नक्षी आणि गाभारात विराजमान महादेवांना पाहून मन प्रसन्न होते. लगेचच आम्ही हातपाय धुवून महादेवांची पूजा केली. करुवारती शिवाला निळकंठ नाम झाला. करुवारती शिवाला निळकंठ नाम झाला. महादेवांचं छान असं दर्शन आरती वगैरे झाल्यानंतर प्रतीक शेटनी सूपचे पॅकेट्स आणले होते. तो आता आणि सोबत गरम पाणी थर्मासमध्ये तो आता सूप करतोय. मग आता आम्ही आणि चपात्याने काढलेस चपातीने हा टोमॅटो केचप. तर आम्ही सूप पिऊ, चपाती आणि टोमॅटो केचप खाऊ आणि इथून परत परतीच्या प्रवासाला निघू. पाणी गरम राहिलं एवढं 3 तास. 3 तास जास्त झाले आपल्याला. काय म्हणतोस? हात भाजतंय लिटरली. एक नंबर. तुम्ही जे समोर पाहताय ते आहे चौकेश्वर मंदिर आणि बरोबर त्याच्या समोर जी आहे ती आहे दीपमाळ. ही जी दीपमाळ आहे शिमग्याला इथे होळी लावली जाते. तिथली होळी लागली की खाली कोकणात आंबोली व आजूबाजूची इतर गावे आहेत तिथे होळी लावायला सुरुवात होते. ते दीपमाळीजवळ आता आपण आलो आहे. हे महादेवांचं मंदिर आणि ही जी वाट आहे ही जाते शिडीच्या वाटेकडे जे आंबोलीत उतरते. आपण प्रत्येकाने आता ठरवलं आहे की नेक्स्ट जी ट्रिप करू ती चकदेवची आपण शिडीच्या वाटेने करायची. शिडीची वाट काय आहे ते तुम्हाला दाखवतो, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्र हे आपलं चकदेवचं चौकेश्वर मंदिर आणि हे तुम्हाला तिकडे डोंगरात दिसतंय की नाही माहीत नाही, व्हाईटवालं. तर तिथे मल्लिकार्जुन मंदिर आहे. सो आमची आत्ताच जानेवारीतली नेक्स्ट ट्रिप फिक्स झालेली आहे. ओके, आत्ता आपण जे दर्शन घेतलं महादेवांचं ते सप्तशिवालयामध्ये मोडतं. तर त्यातलं पहिलं हे आज आपण केलं. उरलेले 6 आम्ही प्रत्येक मंथमध्ये करणार आहोत. त्यातलं आता जानेवारीमध्ये मल्लिकार्जुन तर आम्ही फिक्स केलेलं आहे. सो असेच इतर जे सप्तशिवल्यातले जे 6 आहेत तर आम्ही ते प्रत्येक करणारच आहोत. त्या व्यतिरिक्त जे सह्याद्रीत अजून जे काही मंदिर आहेत महादेवांची तर आम्ही ते पण एक्सप्लोर करणार आहोत. तिकडे जे बघताय ना टोक ती शिडीच्या वाटेकडे जाते. खाली आंबोली गावातून लोक याच वाटेने वरती येतात. भाई ट्रेकसाठी शूज कंपल्सरी. पाय सारला काम तमाम. तर ही आहे शिडीची वाट. मी पाहू शकतो
उचलून यायचा एकदम डायरेक्ट पाय दिसेल गणपती. गणपती बाप्पाचं असं दगडामध्ये कोरलेली मस्त सुंदर अशी प्रतिमा. आणि तेच तुम्हाला म्हणत होतो मागासपासून की ही ती शिडीची वाट आहे. थ्रिल, शिडीची वाट. सो असेच आपले ट्रेकिंगचे व्हिडिओ, महादेवांचे मंदिर आणि घर बसल्या दर्शन घेण्यासाठी तुमच्या आवडत्या चॅनल PK's क्रिएशनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नक्की शेअर करायला विसरू नका.